कापसेवाडीचं वैशिष्ट्य अतिशय कष्टानं उत्तम द्राक्षाचं पीक घेणं, तो माल देशात पाठवणं, देशाच्या बाहेर पाठवणं, वेगाने तयार करणं आणि 2 पैसे अधिक कसे मिळतील यासाठी कष्ट करणे. आणि गेले 25 वर्ष नितीन टोपसेंनी द्राक्षाची शेती आणि त्याचं उत्पादन या सगळ्या क्षेत्रात भरीव काम केलेलं आहे, अत्यंत कष्टाने केलेलं आहे. त्यांनी सांगितलं होतं मला एकदा की 1 एकर डाळिंब लावलं, डाळिंबाचा प्रयोग केला, पण हे पीक काही नीट आलं नाही, डाळिंब काढून टाकावं लागेल. आणि नंतर 1 एकर द्राक्षाची बाग लावली, द्राक्षाचा अभ्यास केला, जे उत्तम शेतकरी आहेत त्यांच्याशी सुसंवाद केला आणि द्राक्षाची शेती यशस्वी केली. आज ज्याने 1 एकरावर सुरुवात केली तो 40 एकरावर जाऊन पोचला, याचं अभिनंदन केलं. आणि हे स्वतःच मोठं झालं असं नाही, आपल्या भागाचे अन्य तरुण आहेत, अन्य शेतकरी आहेत आणि जे द्राक्षाच्या कामात लक्ष घालत आहेत त्यांना मदत करणं, मार्गदर्शन करणं, ही कामगिरी नितीनने गेले अनेक वर्ष केले. हजारो शेतकऱ्यांना त्यांनी मदत मार्गदर्शन केले आणि त्यामुळे लोक सांगतात की हा नुसता शेतकरी नाही, हा द्राक्षाचा डॉक्टर आहे. आणि डॉक्टर बनला त्याबरोबर अनेकांना त्यांच्या दुखण्याचं बाहेर काढायला हा डॉक्टर यशस्वी झाला. आणि म्हणून आज आपण या ठिकाणी अतिशय आनंदानं त्यांच्या कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित आहोत. सोलापूर